नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर गेले काही दिवस तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित इन्शुरन्स ही कादंबरी. आज या कादंबरीचा शेवटचा भाग. कालच्या भागात श्रोते हो तुम्ही ऐकलत की कृतज्ञ किरपेकरनी आपला नायक हिमांशू हळदणकर याला सांगितलं की तू तुझा कबुली जबाब लिही, गुरुवारी तो पोस्टात रजिस्टर कर, म्हणजे शुक्रवारी तो मला मिळेल आणि गुरुवारी रात्री तुझ्यासाठी रिझर्वेशन केलं आहे, तू कायमस्वरूपी लक्षद्वीप बेटावर राहायला जायचं आहे. तुम्ही याच्या थंबनेलवर टायटल वाचलंच असेल की खरा सूत्रधार कोण आहे. ऐकूयात आजचा भाग. हिमांशू हळदणकरनी जे काही लिहिलं होतं ते हे स्टेटमेंट होतं. 5 दिवस लागले त्याला ते पूर्ण करायला. शेवटी गुरुवारी दुपारी ते तयार झालं. त्यांनी ते हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्याकडून रजिस्टर पोस्टाने पाठवलं. संध्याकाळी 5च्या सुमाराला कृतज्ञ किरपेकर पावती घ्यायला आला. हळदणकरनी सगळं काही लिहून टाकलं होतं. कृतज्ञ किरपेकरला अपेक्षा होती त्यापेक्षा खूप जास्त, पण त्याला तसं करायचं होतं. कदाचित कधीतरी लोचना निरगुडकर हे वाचेल आणि मग तिला समजेल की सगळं नेमकं कसं घडलेलं होतं. 7च्या सुमाराला हिमांशू उठला. अजूनही तो अशक्त होता, पण थोडं चालू शकत होता. थोडं काही खाऊन त्याने टॅक्सी बोलवली आणि तो सरळ भाऊच्या धक्क्यावर गेला. लक्षद्वीपला जाणाऱ्या बोटीवर चढल्यावर तो लगेच केबिनमध्ये गेला आणि झोपला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तो तिथेच पडून होता. पण मग एकटेपणा सहन झाला नाही. तो वर डेकवर गेला. समुद्रावरून जाताना किनारा दिसत होता. तो खुर्चीत बसून तिकडे बघत राहिला. पण त्याच्या मनात एक विचित्र भावना होती, जणू तो कुठेच जात नव्हता. कृतज्ञ किरपेकरच्या फार्म हाऊसवर करुणा आणि कृतज्ञ बेडरूममध्ये पहुडलेले होते. कृतज्ञच्या हातात करुणाच्या नावाचा 1 कोटी रकमेचा चेक होता. तू तर माझ्यापेक्षा सुद्धा पाताळ यंत्र निघालास डार्लिंग, करुणा त्याच्या गालाला गाल घासत म्हणाली. तरी तू केलेल्या एकूण खुनांची संख्या पाहिली तर मी काहीच नाही आहे. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात तू आलीस ते सगळे रसातळालाच गेले की. कृतज्ञ म्हणाला, पण त्यात कौतुक होतं बरं का. अरे पण कारस्थानं रचण्यात तू वाकबगार ठरलास. हिमांशू हळदणकरचा वापर तू गिनीपिग म्हणजे बळीचा बकरा म्हणून केलंस. माझ्या नवऱ्याच्या खुनाची संपूर्ण योजना तू आखलीस. हिमांशूकडून खून करवून घेतलास, अडकवलंस तू त्याला आणि आता पाठवून दिलंयस निर्जन बेटावर कायमचं. अगं लक्षद्वीपसारखं सुंदर बेट आहे रे, निर्जन कुठला आलंय. पर्यटनाची ठिकाणं 4-5 दिवस राहायला ठीक असतात रे. कायमचं राहायचं म्हणजे शिक्षा असते अशा ठिकाणी. हिमांशू निरगुडकर हा बायकांच्या बाबतीत लवकर पाघळतो हे मला माहिती होतं, आणि एवढंच नाही तर वैयक्तिक स्वार्थासाठी तो कंपनीला गोत्यात आणू शकतो हा मला संशय होता. आणि त्याचाच फायदा घेऊन मी तुझ्या नवऱ्याची पॉलिसी रिन्यू करण्यासाठी त्याला तुमच्या घरी जायला भाग पाडलं. आमच्या मार्केटिंगच्या बॉसला त्यासाठी मला सांगावं लागलं होतं आणि मला माहिती होतं की त्यासाठी तो तुमच्या घरी आला की तुझ्या मोहात अडकायला त्याला वेळ लागणार नाही आणि तू त्याच्या गळ्यात पडून बरोबर अपघाताची पॉलिसी तुझ्या नवऱ्याच्या गळ्यात मारायला हिमांशूला प्रवृत्त करशील. आणि ते तू जमवलंयस आणि पटकन जमवलंयस, कृतज्ञ किरपेकर म्हणाला. आपल्या प्लॅनमध्ये लोचना आणि तो निलय निलंगे काही गडबड करतात का काय अशी भीती वाटत होती.
कारण त्या निलंगेला माझ्यावर संशय आला होता. त्याच्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये मेलेल्या लहान मुलांच्या प्रकरणात माझा हात आहे असा त्याला संशय होता. करुणा म्हणाली, आमचा बिंडोक बॉस नवलकर खरं तर पाटला होता की तुझ्या नवऱ्याचा मृत्यू अपघातानं झालाय, तो खून किंवा आत्महत्या नाहीच आहे. तो म्हणाला आपण 1 कोटीचा क्लेम देऊन टाकू कंपनीतर्फे. त्यामुळे कंपनीबद्दल जनमानसात चांगली इमेज निर्माण होईल असं त्याचं म्हणणं होतं. मला तेच नाही कळालं की तसं होतं तर तूच त्याला हा खून असल्याचा संशय येत असल्याचं त्याच्या डोक्यात का भरवलंस? क्लेमसाठी मला कोर्टात म्हणजे राज्य आयोगाकडे अर्ज करायला का भाग पाडलंस तू? आणि तिथे निर्णय माझ्या विरोधात गेला असता तर 1 कोटी मिळवायची आपली सगळी योजना वाया गेली असती ना. हे सगळं मी घडवून आणलंय असा संशय कोणाला येऊ नये ही काळजी घेणं अत्यावश्यक होतं. त्यामुळे मी विमा कंपनीची किती काळजी करतोय. विम्याची रक्कम चुकीच्या पद्धतीने अपराध केलेल्या माणसाच्या हातात जाता कामा नये हे मी बघतोय असं मालकाला आणि पोलिसांनाही वाटायला हवं होतं ना. अरे पण त्यामुळे मी खुनी ठरले असते तर, किंवा क्लेम नाकारलाच गेला असता तर? केवळ संशय व्यक्त करणं वेगळं आणि खून किंवा आत्महत्येचे पुरावे देणं वेगळं. कोर्टाला म्हणजे आयोगाला पुरावे देताना मी पूर्णत्वानं पुरावे दिलेच नाहीत. त्यातून स्वतः निर्गुण करणं, आपण अडकू नये म्हणून खुनाची योजना इतकी ऑल प्रूफ बनवली होती की त्यात कच्चे दुवे नव्हतेच. मी फक्त माझ्या नोकरीच्या अनुभवावरून खून असल्याचा निष्कर्ष काढलेला होता. चला आता या 1 कोटी रकमेचं करायचं काय? तुला आता नोकरी करायची गरज नाही आहे. वेडी आहेस का काय तू? एवढ्या रकमेनं काय होतंय हल्लीच्या दिवसात? नोकरी सोडली तर माझ्यावरच संशय घेतला जाईल. काय गरज होती ह्याला आत्ता नोकरी सोडायची? आणि माझी नोकरी म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. हां, तेही खरंच आहे म्हणा, पण या पैशाचं आपण काय करायचं? त्यात काय ठरवायचं आहे? आपली ही भागीदारी आहे. निम्मी निम्मी रक्कम वाटून घ्यायची असंच डील आहे ना आपलं. चेक माझ्या नावाने मिळाला आहे, तो माझ्याच खात्यात जमा करायला लागेल तुला. तो पास झाल्यावर मी तुला रक्कम दिलीच नाही तर? या गोष्टीचा विचार मी केला नसेल असं तुला वाटतंय का? चेक तर माझ्याच ताब्यात आहे ना अजून. मला यात माझं नाव कुठेच यायला नको आहे. म्हणून माझा एक खास माणूस आणि तू असं जॉईंट खातं एका बँकेत आपण उघडणार आहोत. त्यात हा चेक भरायचा. या खात्यात तुझ्या आणि त्याच्या संयुक्त सहीनं व्यवहार होतील. 1 कोटीचा चेक पास झाल्यावर मी तुझी आणि त्या माणसाची सही चेकवर घेऊन डीलप्रमाणे 50 लाख रुपये काढून घेईन आणि नंतर आपला व्यवहार संपेल. संबंधही संपेल. नाही रे, नको, संबंध नको संपूस. संबंध कशाला संपवायचे? आपल्याला अजून बरेच पैसे कमवायचे. आपण एकत्रच काम करू इथून पुढे सुद्धा. ओके ओके. जोपर्यंत माझा बिंडोक मालक कंपनी चालवतोय आणि क्लेम पटापट देणारी कंपनी म्हणून कंपनीची पत निर्माण होण्यासाठी फारसं काही न बघता तो क्लेमच्या चेकवर सह्या करतोय, तोवर एकत्र काम करूयात आपण. माझ्याकडे अजून बरेच हळदणकर आहेत ऑफिसमध्ये. प्रत्येक हळदणकरनी एक निरगुडकर शोधून काढला तरी माझी स्कीम पुढची अनेक वर्ष चालू राहू शकते. निरगुडकर अनेक आले इथून पुढे तरी करुणा मी एकटीच असेन ना तुझ्या जीवनात? त्याला जवळ घेत करुणा म्हणाली, जोपर्यंत मला धोका देण्याचा विचार तू करत नाही आहेस ना,
तोपर्यंतच. गेल्या 5 वर्षांचे संबंध आहेत आपले. केवळ या फ्रॉडसाठी आपण एकत्र आलेलो नाही आहोत. आपण रिलेशनमध्ये होतो म्हणून या फ्रॉडची कल्पना सुचली आहे मला, इतकंच. तिला जवळ घेत कृतज्ञ म्हणाला. श्रोते हो, तुमच्या लक्षात आलं असेल आता की खरा सूत्रधार कोण, खरा कल्प्रिट कोण, कोणाच्या डोक्याने हे सगळं पार पडलं. अभय बापट सरांची ही कादंबरी तुम्हाला निश्चित आवडली असेल. ही रहस्यमय कादंबरी आपण आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात सर्वत्र शेअर करा ही विनंती करतो. चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा अशीही विनंती करतो. आणि खात्री देतो भेटूयात पुन्हा अशाच उत्तम कादंबरीसह. नमस्कार.